बडनेरा आणि अमरावतीकरांकरिता दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जुन्या बायपासवरील रेल्वे उड्डाण पूल अखेर सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडलाय. मात्र या उद्घाटन सोहळ्यात काही प्रमुख लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीचीही जोरदार चर्चा रंगली आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. बडनेरा शहरातील जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पुलाचे अखेर लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरहून ऑनलाईन उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बडनेराचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उड्डाणपूल जनतेसाठी खुला करण्यात आलाय. मात्र उद्घाटन सोहळ्यात अमरावतीचे खासदार बलवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, प्रवीण पोटे पाटील आणि बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीची चर्चा सर्वत्र रंगली. आपल्या भाषणात आमदार रवी राणा यांनी सांगितले की खासदार बलवंत वानखडे यांना 4 वेळा दूरध्वनी करून उद्घाटनाकरिता निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते विवाह समारंभाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सुमारे 6 वर्षापासून रखडलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडींचा आणि गैरसोयीचा सामना करावा लागत होता. 2020 मध्ये या उड्डाणपुलाला प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर 2021 मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. सुमारे 650 मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाकरिता तब्बल 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र निधी अभावी तसेच विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे कामे अनेकदा रखडलेत. विशेषतः अंतिम टप्प्यात निधी अभावी कामाचा वेग अत्यंत मंदावला होता. अखेर पाठपुराव्यानंतर प्रकल्प पूर्णत्वास गेला आणि आता हा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. या उड्डाणपुलामुळे बडनेरा आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. साऊथ एशियामधलं पहिलं जे नागपूरला मास कम्युनिकेशन कॉलेज BPCL देशात 6 ते मास कम्युनिकेशन कॉलेज जे आहे ते बडनेराला आणून देण्याचं काम त्या काळामध्ये नवनीत राणांनी केलं. त्याबद्दल त्यांचे बडनेरावासियातर्फे माझ्याकडून धन्यवाद. कारण जेवढे पत्रकार आहे त्या ठिकाणी या कॉलेजमुळं अनेकांना डिग्र्या मिळेल, अनेकांना प्रशिक्षण मिळेल, अनेकांना नोकऱ्या मिळेल, अनेकांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी ॲडमिशन मिळेल. म्हणून या ठिकाणी मास कम्युनिकेशन कॉलेजबद्दल सुद्धा नवनीत राणांचं अभिनंदन करील. या ठिकाणी BPCL गॅस प्लॅन्टची जे पाईपलाईन आहे, पूर्ण डेपो जो आहे तो सुद्धा बडनेरामध्ये होत आहे. आणि दुसरी गोष्ट, आज अमरावती शहरामध्ये पाण्याची पाईपलाईन, आज 15 पेक्षा जास्त टाक्या, ह्या नवीन टाक्या ज्या अमरावती शहरामध्ये दिसत आहे आपल्याला, त्या बडनेरा मतदारसंघामध्ये असो की अमरावती मतदारसंघामध्ये असो, 1035 कोटी रुपये जेव्हा नवनीत राणा खासदार होत्या पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी आवाज उचलून 1035 कोटी रुपये अमरावती शहरासाठी आणले. ज्या ठिकाणी शिंबोरा डॅममध्ये, ज्या ठिकाणी भाऊसाहेब साबळे आमदार होते, आपले BT देशमुख साहेब, त्या काळामध्ये ज्या लोकांनी संघर्ष केला अप्पर वर्धा डॅमसाठी, आणि मी आज तेव्हा पाहतो रासू गवई साहेब आहे, BT देशमुख साहेब आहे, भाऊसाहेब साबळे आहे, त्यानंतर आपले अनेक जे जुने नेते आहे, त्यांनी शिंबोरा डॅम निर्माण करण्यासाठी लढाई लढली. आणि शिंबोरा डॅममधून त्या काळामध्ये 30 वर्षामध्ये अमरावती शहरासाठी जी पाईपलाईन त्यांनी काढली होती, ती पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली होती. आणि 30 वर्षानंतर ती पाईपलाईन बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी 1035 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी अमरावती शहराला नवीन टाक्या, नवीन पाईपलाईन, जीवन प्राधिकरणची AC आहे, ते त्याचे साक्ष आहे की 1035 कोटी रुपये नवनीत राणांनी आणले. 15 टाक्या निर्माण झाल्या. अप्पर वर्धावरून अमरावतीपर्यंत नवीन पाईपलाईन आणि घराघरामध्ये जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन जोडायचं काम हे जर कोणी केलं असेल
तर तेव्हा केंद्राकडनं नवनीत राणांनी 1035 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी सगळ्यांना पाणी पाजण्याचं काम केलं. त्यांनी पाणी पाजलं, पण त्यांना थांबा लागलं ना. वसीम भाई, पाणी तो सबको आता नल में से. पण आज ते सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अमरावतीमध्ये आता IT पार्क आपण आणत आहे. आज अंजनगाव बारी गाव जवळ आहे. अंजनगाव बारीमध्ये जर तुम्ही गेले असाल, तिथे ग्रामपंचायत विकासन पार्टीची आहे, पण अंजनगाव बारी हे गाव नाही वाटत. जर रात्री तिथे जर तुम्ही चौकात गेले तर राजकमल चौकासारखं झकमक एक त्या गावामध्ये प्रत्येक रस्ते, शेतकऱ्यांना पांजण रस्ते, मोठ्या प्रमाणात सभागृह, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाचनालय, व्यायामशाळा, अनेक त्या ठिकाणी जो 25 वर्षाचा बॅकलॉग आहे, त्रिदीप भाऊंकडे बसले आहे, 25 वर्षाचा त्रिदीप भाऊ पूर्ण बॅकलॉग भरून काढण्याचं काम हे जर अंजनगाव बारी परिसरातल्या एका गावागावामध्ये जर प्रत्येक माणूस गेला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावात विकास झालेला आहे. भातकुली परिसरामध्ये जर गेले तर भातकुली सुद्धा तिथे तहसील कार्यालयाची इमारत, तालुका रुग्णालय, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख ऑफिस, MECB ऑफिस, पोलीस स्टेशन, अनेक कार्यालय, जे अनेक वर्षाची लढाई होती ती भातकुली सुद्धा आज इथे मंगेश भाऊ इंगोले बसलेले आहे, पूर्ण त्या ठिकाणी चमकून टाकली. मी नेहमी सांगतो, शरद पवारची बारामती आहे आणि रवी राणाची भातकुली आहे. तर त्या पद्धतीने विकास ग्रामीण भागाचा सुद्धा केला. मेलघाट सारख्या भागामध्ये जर त्या ठिकाणी किती मोठा नेता जर नेऊन ठेवला तर 2 वर्षाचा बोलणारा मुलगा सुद्धा नवनीत राणा, रवी राणा म्हणते मेलघाटच्या MP बॉर्डरच्या शेवटच्या गावामध्ये. तर ही लोकप्रियता ही आपल्या कामातून, आपल्या कर्तव्यातून, आपल्या लोकांशी जुळलेल्या नाळीतून निर्माण होते आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याला पूर्ण मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करण्याची संधी तुम्ही नेहमी मला दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जेही फ्लायओव्हर आहे ते येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला गवाही देते की रवीजींच्या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अफसोस मला राहील की पहिल्यांदा अपक्ष म्हणून तुम्ही मला निवडून दिलं होतं आणि या 5 वर्षामध्ये एवढे कामं खेचून मी केंद्रातून आणले आणि या 5 वर्ष जर तुम्ही मला दिले असते तर या जिल्ह्याचं नंदनवन मी करून तुम्हाला दाखवलं असतं. कारण वरती आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बसले होते, आमचे खाली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी बसले असते आणि मी त्यांचे पाठोपाठ जर या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला असता तर या मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक पत्रकारांनी बिचाऱ्यांनी एकाला विचारलं कि मतदान तो तुमको दिया पर काम कराने तो माझी खासदार के पास जाना पड़ता है. हमारी सुनवाई भी वही करती है, हमारे काम भी वही करती है और हमको मिलती भी वही है, तुमको ढूंढना काम. त्यावेळीस खरी पावती लोकांच्या सुखात दुखात धावून जाणारा तो नेता असते. निमंत्रण भेटला आणि मग जाणं, निमंत्रणाची वाट पाहणं, ती नवनीत राणा आणि रवी राणा नाही आहे. रवी राणा, नवनीत राणा लोकांचे सुखात दुखात धावून जाणारे आणि विकासाला स्वतःचे विजन मध्ये आणणारे रवीजी. आज जर मी खासदार असती ते नागपूर ते अमरावती जे मेट्रोचं स्वप्न होतं, जे मी गडकरी साहेबांना विनंती करून ते प्रपोजली सुद्धा मी ऑलमोस्ट त्या रांगीत आणलं होतं की येणाऱ्या काळामध्ये नागपूर ते अमरावती मेट्रो धावीन, या पद्धतीचा पाठपुरावा सुद्धा मी केला होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आज मी खासदार नाही तरी मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करते आणि येणाऱ्या काळामध्ये ती मेट्रो माझी अमरावतीमध्ये नागपूरवरनं धावेन एवढी मी गवाही तुम्हाला देऊ शकते. तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि बडनेराला अखेर रेल्वे उड्डाणपूल मिळालाय. मात्र उद्घाटन सोहळ्यातील राजकीय अनुपस्थितीचीही तितकीच चर्चा रंगताना दिसत आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक व्यवस्था कितपत सुधारते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.